नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बनवताय आणि तुमच्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही, तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही 10, 15, 20, 50 असे एवढे व्हिडिओ टाकले तरी 100, 200 व्ह्यूजच्या पुढं व्ह्यूज जात नाहीत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक अशा 2 गोष्टी सांगणार आहे की त्या माध्यमातून तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढण्याची शक्यता जास्त त्या ठिकाणी वाढणार आहे किंवा व्ह्यूज 100% मित्रांनो वाढणार आहे. तर मित्रांनो, हे जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. मित्रांनो, आता असे काही क्रिएटर आहेत की त्यांच्या बाबा व्हिडिओला व्ह्यूजच येत नाहीत कसल्याच प्रकारच्या, म्हणजे 5, 10, 100, 200 व्ह्यूजच्या पुढे व्ह्यूज जात नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचं आहे, जे सध्या मित्रांनो ट्रेंडिंग टॉपिक असतात त्या ट्रेंडिंग टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत. म्हणजे आता तुम्ही म्हणसाल ट्रेंडिंग टॉपिक आपण कसे हुडकायचे. आता मित्रांनो, सध्या तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये होळी आणि धुलवड हा सण आहे. तर मित्रांनो, होळी आणि धुलवड सणाविषयी जर तुम्ही व्हिडिओज बनवले, कारण हा आता ट्रेंडिंग टॉपिक आहे. होळी तर संपूर्ण देशभर साजरी केली जाते, धुलवड संपूर्ण देशभर साजरी केली जाते. तर मित्रांनो, हा ट्रेंडिंग टॉपिक झाला. आता दुसरे काही ट्रेंडिंग टॉपिक असतात किंवा आता बाबा महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये एखादी घटना घडली किंवा दुसरं काय एखादा निर्णय झाला, तर त्या ट्रेंडिंग टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आणि ते व्हिडिओ तुमचे मित्रांनो चालणार आहेत किंवा व्ह्यूज येणार आहेत. तर ते कसे येणार आहे, तर मित्रांनो ट्रेंडिंग टॉपिकवर सर्व लोक काय करतात की बाबा सर्च करतात. आता आपली होळी आहे, तर होळीला रंगांविषयी माहिती किंवा आपल्या धुलवडीला वेगवेगळ्या प्रकारचे आपले मांसाहारी आपण व्यंजन बनवतो, तर त्या मांसाहारी व्यंजनविषयी माहिती किंवा धुलवडीला काही जण हे करून हे करतात, तर त्याच्यावर एखादा कॉमेडी व्हिडिओ बनवला तर मित्रांनो तो व्हिडिओ चालू शकतो. कारण हे ट्रेंडिंग टॉपिक आहे आणि ट्रेंडिंग टॉपिकला जास्त प्रमाणात त्या ठिकाणी व्ह्यूज येतात. आता टेक चॅनलला किंवा व्लॉगला पण बऱ्यापैकी येतात, पण टेकला एवढ्या प्रकारे जास्त येत नाही. त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही ट्रेंडिंग टॉपिकवर तुम्ही व्हिडिओज बनवले तर तुम्हाला 100% मित्रांनो त्या ठिकाणी व्ह्यूज तुमचे वाढतील. तर मित्रांनो, आता होळी आणि धुलवड आत्ता सध्या चालू आहे किंवा येणाऱ्या काळात आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणारा सण गुढीपाडवा 19 मार्चला येतोय. तर त्या गुढीपाडव्याविषयी काही माहितीचे व्हिडिओज तुम्ही बनवले तर मित्रांनो ते व्हिडिओ तुमचे चालू शकतात. आता 19 मार्च यायला बरेच दिवस बाकी आहेत. त्या माध्यमातून तुम्ही आत्तापासूनच जर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्या गुढीपाडव्या सणाची किंवा त्या सणाचं काय महात्म्य असतं किंवा सणाविषयी सर्व माहिती किंवा सणाला कोणत्या प्रकारचं आपण आता महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी वगैरे नैवेद्य दाखवतो, गुढी उभारतो, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जर तुम्ही व्हिडिओज बनवले ट्रेंडिंग टॉपिकवर तर मित्रांनो ते 100% तुमचे व्ह्यूज वाढवण्यास मदत करतील. आणि मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुमचे व्ह्यूज वाढत नसतील तर तुम्ही जरा तुमच्या थंबनेलवर जास्त प्रमाणात त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्यावेळी तुमचं थंबनेल ॲट्रॅक्टिव्ह असतं त्यावेळीच मित्रांनो तुमच्या थंबनेलवरती लोक क्लिक करणार आहेत आणि तो व्हिडिओ तुमचा पुढं प्ले होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे, तसेच तुम्हाला थंबनेलवर जास्त प्रमाणात त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, तर तुमचे 100% मित्रांनो त्या ठिकाणी व्ह्यूज वाढणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही माहितीसाठी किंवा अशा पद्धतीने यूट्यूबच्या सर्व माहितीविषयी तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.